नमस्ते. शिक्षण विश्व चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण समाजातील जो काही करंट विषय आहे, समाजातून जो काही नवीन विषय समोर आलेला आहे, या नवीन विषयावर आज दिलखुलासपणे आज आपण चर्चा करणार आहोत. आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे राखून ठेवणे. जे लोक आर्थिक, सामाजिक दृष्ट्या प्रगत समाजापासून दूर, तसेच सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागास आहेत, अशा लोकांना मानवतावादी दृष्टिकोनातून प्रगत समाजाच्या मदतीने किंवा सहकार्याने त्यांचा जगण्याचा नैसर्गिक हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष सुविधा उपलब्ध करून देणे किंवा त्यांच्यासाठी आपल्या उत्पन्नातील काही भाग राखून ठेवणे म्हणजे आरक्षण होय. खऱ्या अर्थाने ही आरक्षणाची संकल्पना आपल्याला स्पष्ट करता येईल. आरक्षण म्हणजे हक्क नव्हे, ही संकल्पना प्रथम आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण जो प्रगत समाज आहे, तो समाज मानवतावादी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा जो अप्रगत समाज आहे, अशा समाजांना त्या ठिकाणी आपल्या उत्पन्नातील काही भाग त्या ठिकाणी मदत म्हणून देतो. म्हणून त्या ठिकाणी त्याला आपल्याला आरक्षणाला हक्क म्हणता येणार नाही, ही संकल्पना लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, आरक्षणाचं वर्गीकरण कसं केलं जातं. जगातील जे काही इतर प्रगत समाज जो आहे किंवा देशातील जो प्रगत समाज आहे, तो प्रगत समाज काय करतो, आपल्या देशातील जो काही अप्रगत समाज आहे, जो प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करत आहे, अशा लोकांना त्या ठिकाणी आपल्या बरोबर आणण्यासाठी आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा एक मदत म्हणून त्या ठिकाणी यांना त्या ठिकाणी मदत करतो. कारण त्यांचा विकास व्हावा, हा त्या ठिकाणी याच्या पाठीमागचा प्रमुख हेतू असतो. याच्यामध्ये 3 भागामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक विकसित. विकसित म्हणजे कोण? जे प्रगत आहेत, असा प्रगत समाज. 2 विकसनशील म्हणजे काय? प्रगतीच्या मार्गावर असणारा समाज. याच्यामध्ये कोण येतात? जे मध्यमवर्गीय आहेत, असा त्या ठिकाणी समाज याच्यामध्ये येतो. आणि तिसरा म्हणजे अविकसित. अविकसित कुणाला म्हणायचं? ज्यांचे आर्थिक परिस्थिती खराब आहे, ज्यांची शैक्षणिक प्रगती खराब आहे, ज्यांची या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीमध्ये त्या ठिकाणी मागासले पण तयार झालंय, असा समाज त्या ठिकाणी याच्यामध्ये येतो. मग ह्या तिन्ही बाबीचा जेव्हा आपण विचार करतो, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मागास किंवा विकसनशील लोकांचा विकास करायचा असेल, तेव्हा काय केलं जातं, की जो प्रगत समाज आहे, जो विकसित समाज आहे, या विकसित समाजाचा जो काही उत्पन्नाचा वाटा आहे, तो वाटा काहीसा मदत म्हणून त्या ठिकाणी यांना दिला जातो. मग अशा वेळेस काय केलं जातं, यांना त्या ठिकाणी काही भाग, समजा 100 रुपये येत असतील, 100 रुपयापैकी 5 रुपये किंवा 10 रुपये हा त्या ठिकाणी यांच्या विकासासाठी राखून ठेवला जातो. म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा इथं हक्क म्हणून सांगता येत नाही. कारण विकसित लोकांच्या कष्टाचा पैसा किंवा जे कष्टाचं त्या ठिकाणी योगदान आहे, ते योगदान मदतीच्या स्वरूपात केलं जातं. म्हणून आरक्षणाला त्या ठिकाणी हक्काचं स्वरूप देता येणार नाही, असं त्या ठिकाणी माझं वैयक्तिक मत आहे, असं या ठिकाणी सांगता येईल. कुणाला मदतीची गरज आहे? जे दीन दुबळे आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे, जे शिक्षणापासून वंचित आहे, यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज असते. तिन्ही काळाचा म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळाचा विचार करता काळानुसार समाजामध्ये चढ उतार होत जातो. त्यांच्या राहणीमानामध्ये बदल होत जातो आणि हा बदल लक्षात घेऊनच त्या ठिकाणी आरक्षणाची बाब निश्चित करणं गरजेचं असतं. कायद्यामध्ये तरतूद करणं गरजेचं असतं, कायद्यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं असतं, घटनेमध्ये बदल त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. कारण 20 वर्षापूर्वीची बाब आजच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी लागू पडत नाही. याच्यामध्ये बऱ्याच अंशी त्या ठिकाणी बदल झालेला असतो. म्हणून आज जो काही प्रश्न निर्माण होत आहे मराठा समाजाला, खऱ्या अर्थानं कालच्या परिस्थितीपेक्षा आजच्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाची परिस्थिती ही अत्यंत बिकट आहे, अत्यंत त्या ठिकाणी दयनीय आहे. म्हणून या समाजाला आरक्षण कसं देणं गरजेचं आहे, याही बाबीचा विचार करणं गरजेचं आहे. आता आरक्षण हवं कुणाला? खऱ्या अर्थानं आरक्षणाची कुणाला गरज आहे? ज्यांचे कायमस्वरूपी वार्षिक उत्पन्न 10 लाखापेक्षा कमी आहे, या लोकांना आरक्षणाची गरज आहे. ज्यांच्याकडे पक्के राहण्यासाठी घर नाही, अशा लोकांना आरक्षणाची गरज आहे.
ज्यांच्याकडे 6 ते 8 हेक्टर पेक्षा म्हणजे कमी जमीन आहे, अशा लोकांना आरक्षणाची गरज आहे. म्हणजे सांगता येईल की जमिनीचा जो भाग आहे आजच्या परिस्थितीमध्ये विचार करता, वातावरण, पाऊस या सगळ्या बाबीचा विचार करता जमीन ही नापीक झालेली आहे. त्याच्यामुळं 6 ते 8 हेक्टर पेक्षा कमी जमीन असणाऱ्या लोकांना आरक्षणाची गरज आहे. ज्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे, अशांना आरक्षणाची गरज आहे. जे शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम नाहीत, अपंग, विधवा, परित्यक्ता यांना आरक्षणाची गरज आहे. जे विशिष्ट आजाराने दीर्घकाळापासून ग्रस्त आहेत, अशांना आरक्षणाची गरज आहे. आणि ज्यांच्याकडे शहरामध्ये 25 ते 30 लाखापेक्षा कमी किमतीची स्थावर मालमत्ता आहे, अशा लोकांना त्या ठिकाणी आरक्षणाची आज गरज आहे. हे माझं ठाम मत आहे. दुसरी गोष्ट, आरक्षण हे कुणाला नको? आरक्षण हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने यांना गरज नाही. कुणाला गरज नाही? ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, म्हणजे वार्षिक उत्पन्न 10 लाखापेक्षा अधिक आहे, अशांना आरक्षणाची गरज नाही. दुसरी गोष्ट, जे सरकारी नोकरीमध्ये आहेत, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखाच्या पुढे आहे, अशा लोकांना आरक्षणाची गरज नाही. केंद्र व राज्य शासनाच्या सरकारी नोकरीमध्ये असणारे व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करणारे उच्च पदस्थ व्यक्ती यांनाही आरक्षणाची गरज नाही. विधानसभा किंवा विधान परिषद तसेच लोकसभा व राज्यसभेमध्ये निवडून आलेले किंवा जे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेले अशा लोकांना आरक्षणाची गरज नाही. कारण या लोकांना त्या ठिकाणी शासनाची पगार मिळते, शासनाचे मानधन मिळतात. तसेच निवडणूक त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्यातून निवृत्त झाल्यानंतरही यांच्यासाठी पगार मिळतो. म्हणून या लोकांना आरक्षणाची गरज नाही. दुसरी गोष्ट, शिक्षण क्षेत्रामध्ये कायम किंवा स्थायी स्वरूपाचे उच्च पदस्थ व्यक्ती असणार, म्हणजे जे परमनंट आहेत, अशा लोकांना आरक्षणाची गरज नाही. उच्च किंवा मोठा उद्योग करणारे किंवा व्यापारी ज्यांच्या उत्पन्नाची वार्षिक आर्थिक उलाढाल 25 लाखापेक्षा अधिक आहे, अशा लोकांना आरक्षणाची गरज नाही. म्हणजे जे उद्योजक 25 लाखापेक्षा ज्यांचा उद्योग आहे, त्यांचं त्या ठिकाणी वार्षिक उलाढाल आहे, अशा लोकांना आरक्षणाची गरज नाही. ज्या कुटुंबामध्ये पती व पत्नी दोघेही शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत आहेत, अशा लोकांना आरक्षणाची गरज नाही. ही बाब सर्वच राजकीय पक्षांनी समजून घेण्याची गरज आहे. कारण इथं खऱ्या अर्थाने ज्यांना लाभाची गरज आहे, अशा लोकांना लाभ मिळत नाही, आणि ज्यांना लाभाची गरज नाही, अशा लोकांना लाभ त्या ठिकाणी मिळाला जातो. म्हणजे कुठंतरी ही विसंगती त्या ठिकाणी बळाच्या जोरावर त्या ठिकाणी समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळते. दुसरी गोष्ट, आपल्याला त्या ठिकाणी आरक्षण किती कालावधीसाठी असावे? खऱ्या अर्थाने हे आरक्षण किती कालावधीसाठी दिलं जावं, याची पडताळणी किती कालावधीनंतर होणं गरजेचं आहे, आणि काळानुसार त्या ठिकाणी कसे याच्यामध्ये फेरबदल होणं गरजेचं आहे, याही बाबीचा विचार होणं गरजेचं आहे. आरक्षण हे 15 वर्षासाठीच असावे. घटनेमध्येही त्या ठिकाणी अशीच तरतूद केली की दर 10 वर्षांनी आरक्षणाची पडताळणी होऊन पुनर्पडताळणी होऊन त्या ठिकाणी ते निश्चित केले जावं, अशी तरतूद आहे. मात्र तसं होताना दिसत नाही. माझं असं मत आहे, आरक्षण हे दर 15 वर्षांनी त्याची पुनर्रचना व्हावी. कारण कोणताही व्यक्ती 15 ते 20 वर्षात कष्ट व इच्छाशक्तीच्या बळावर तसेच उपलब्ध साधनाच्या व दिलेल्या सुविधांचा योग्य वापर करून स्वतःची व कुटुंबाची प्रगती करू शकतो. दुसरं आपल्याला असं सांगता येईल, जेव्हा शासन किंवा अन्य यंत्रणेकडून शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य व घर, आहार यांची मदत मिळते, तेव्हा त्याला स्वतःच्या व कुटुंबाच्या कष्टाचे बळ जोडून प्रगती घडवून आणणे हे सहज शक्य होते. दुसरी बाब आणखी आपल्याला सांगता येईल, 15 ते 20 वर्षात मुले स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम होतात. आजची जर शिक्षण पद्धतीचा विचार करता, खऱ्या अर्थानं मुलांना स्किल बेस्ड एज्युकेशन दिलं तर मुलं छोटा मोठा व्यवसाय करून किंवा एखादा उद्योग करून किंवा नोकरीमध्ये प्रवेश करून आपला व्यवसाय त्या ठिकाणी चांगला उभारू शकतात आणि आपल्या पायावर उभा राहू शकतात. पुढची बाब आपल्याला सांगता येईल, ज्यांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक प्रगती झाली आहे, अशा व्यक्तींनी स्वतः आरक्षणातून बाहेर पडणे आवश्यक आहे. कारण यामुळे ज्यांना आरक्षणाची गरज आहे,
ज्यांच्यासाठी ती जागा उपलब्ध करून देणे गरजेचं आहे त्यांनाच त्या ठिकाणी याचा लाभ मिळणं गरजेचं आहे. याही बाबीचा विचार करणं गरजेचं आहे. पुढचं आपल्याला शेवट सांगता येईल, 15 ते 20 वर्षांनी तज्ञ व्यक्तीची समिती गठीत करून निष्पक्ष पद्धतीने प्रत्येक कुटुंबाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगती तपासूनच आरक्षण निश्चित केले जावे. या बाबीचा सर्व समाजातील लोकांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि मानवतावादी दृष्टिकोन जर समोर ठेवला तर मला वाटतंय समाजामध्ये एकोपा निर्माण होण्यास त्या ठिकाणी मदत होऊ शकते. आणि शेवटचं त्या ठिकाणी मी आज प्रकर्षाने सांगतो, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टीचा आरक्षणामुळे फायदा झालेला आहे. आरक्षणामुळे त्या ठिकाणी समाजाची प्रगती होते, आरक्षणामुळे त्या ठिकाणी आर्थिक लाभ होतो. या सगळ्या बाबी त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत. म्हणून आजच्या परिस्थितीचा विचार करता मराठा समाजाला हे आरक्षणाची गरज आहे. का गरज आहे? कारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठा समाज शेती हा व्यवसाय करत आहे. शेती करणारा तो त्या ठिकाणी कुणबी आहे. नापीक शेती, दुष्काळ, वाढती महागाई, व्यापाऱ्याकडून होणारी लुटालूट यातून मराठा समाजाच्या वाट्याला सामाजिक व आर्थिक दारिद्र्य त्या ठिकाणी आलेले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शेती हा व्यवसाय नाहीसा झाला, शेतीचे तुकडे झाले, यामुळे उत्पन्नाचे मार्गही बंद झाले. भूमिहीन झाल्याने व्यवसायाचे दुसरे साधन नाही व नवीन व्यवसाय करायचा झाला तर व्यवसायासाठी त्या ठिकाणी पैसा नाही किंवा भांडवल नाही. शेती शैक्षणिक गुणवत्ता व क्षमता असूनही नोकरी त्या ठिकाणी उपलब्ध नाही, कारण आरक्षण नाही. तिसरी बाब पुढचे आपल्याला सांगता येईल, शिक्षणाचा अभाव, न परवडणारे उच्च शिक्षण यामुळे दारिद्र्य जीवन जगण्याची वेळ तरुणावर आली आहे. राहण्यासाठी घर नाही, जगण्यासाठी अन्न नाही आणि शिक्षणासाठी पैसा नाही, अशी प्रकारची अवस्था आज मराठा समाजाची झालेली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने सामाजिक अवहेलना होत आहे. मराठ्यांना कोणबाट म्हणून त्या ठिकाणी आज हिणवलं जात आहे. आज सामाजिक विषमता, खऱ्या अर्थानं सामाजिक अवहेलना कोणबाट म्हणून शेती करणाऱ्या मराठा समाजाच्या वाट्याला आले आहे, जो जगाचा पोशिंदा म्हणून त्या ठिकाणी गणला जात आहे. खुल्या प्रवर्गात सर्वच जातींचा समावेश होत असल्याने सर्वच त्या ठिकाणी मराठा समाजाला यातून त्या ठिकाणी 1 ते 2% जागा वाट्याला येत आहेत. कारण खुल्या प्रवर्गातून आरक्षणामध्ये असणारे, आरक्षणामध्ये नसणारे सर्वच लोक त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गात आल्याने मराठा समाजासाठी जागा इथं त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. तिसरी गोष्ट, ईडब्ल्यूएस चा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो. ईडब्ल्यूएस मध्ये ही सर्वच जातींचा समावेश होतो. बरेच राजकीय लोक सांगतात सर्वात जास्त फायदा मराठा समाजाला होतो. इथं खूप मोठ्या प्रमाणात चुकीचं विधान राजकीय लोकांकडून केलं जातं. ईडब्ल्यूएस मध्ये जे आरक्षणामध्ये आहेत, जे आरक्षणामध्ये नाही, असे सर्वच त्या ठिकाणी जाती धर्माचे लोक ईडब्ल्यूएस मधून त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतात किंवा नोकरी लागत आहे. कारण याच्यामध्ये येतात शीख येतात, मराठा येतात, ब्राह्मण येतात, त्याच्यानंतर त्या ठिकाणी मारवाडी येतात, मुस्लिम येतात, सगळ्याच जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी या ईडब्ल्यूएस मध्ये येतात. खऱ्या अर्थाने या सगळ्या बाबीचा विचार करता आज एक मानवतावादी दृष्टिकोन ठेवून समाजातील इतर इतर जे काय आरक्षणामधले समाज आहेत, जाती आहेत, या लोकांनी विचार करून मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षणासाठी दरवाजे किंवा दारे खुली करावीत असं त्या ठिकाणी म्हणता येईल. कारण घटनाकारांनीही मराठा समाजासाठी आरक्षणाची तरतूद केली होती. मात्र इथं राजकीय इच्छाशक्ती समोर आल्याने मराठा समाजाला आरक्षण आज तागायत मिळू शकेल नाही. परंतु काळानुसार घटनेमध्ये, काळानुसार कायद्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. कारण जो जगाचा पोशिंदा आहे, खऱ्या अर्थानं पूर्वीपासून जो त्या ठिकाणी क्षत्रिय म्हणून गणला गेला आणि जो त्या ठिकाणी शेती करणारा म्हणून त्या ठिकाणी गणला गेला, असा हा मराठा समाज आज त्या ठिकाणी त्याची अवस्था बिकट आहे. मुलं आत्महत्या करत आहेत. अशा मुलांना, अशा गोरगरिबांच्या मुलांना त्या ठिकाणी आधार देण्याची गरज आहे. आणि हा आधार आरक्षणाच्या माध्यमातून देऊ शकतो. कारण काही का होईना बहुतांश सर्व मराठ्याचं कल्याण होणार नाही, मात्र जे त्या ठिकाणी हुशार आहेत, आरक्षणाचा लाभ मिळाला तर ते त्या ठिकाणी स्वतःची आर्थिक सामाजिक प्रगती करू शकतात, असंही त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. मी इथंच त्या ठिकाणी थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये
आरक्षणाविषयीचे जे कायदे आहेत घटनेमध्ये तरतूद केलेले आणि त्याच्यानुसार मराठा समाजाला आरक्षण देणं कसं शक्य आहे याचाही त्या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. पण जाता जाता एक सांगतो, आजच्या परिस्थितीला मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे आणि ती गरज त्या ठिकाणी सर्व समाजातील लोकांनी सहकार्याच्या माध्यमातून ती पूर्ण करणं गरजेचं आहे. इथं राजकीय दिवेश त्या ठिकाणी बाजूला ठेवणं गरजेचं आहे. हीच त्या ठिकाणी कळकळीची सांगण्याची विनंती आहे. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.